मानव अपरिपूर्ण जगात जगतो. या जगात बदल आहे, नाश आहे, दुःख आहे, अन्याय आहे आणि अस्थिरता आहे. प्रत्येक गोष्ट काळानुसार तुटते, बदलते आणि संपते. तरीही मनुष्याच्या आत एक अशी जाणीव आहे जी या सर्व अपरिपूर्णते पलीकडे जाते. मनुष्य सत्य शोधतो, पूर्ण प्रेम शोधतो, परिपूर्ण न्याय शोधतो आणि मृत्यूच्या मध्ये सुद्धा अनंत काळाची इच्छा करतो. अपरिपूर्ण जगात राहूनही त्याच्या आत परिपूर्णतेची ओढ आहे. मग प्रश्न उभा राहतो, अपरिपूर्ण अस्तित्वामध्ये परिपूर्णतेची जाणीव आली कुठून? जर अंतिम वास्तव स्वतःच अपरिपूर्ण, बदलणारे आणि सापेक्ष असते, तर मनुष्याला परिपूर्ण, शाश्वत आणि निरपेक्ष गोष्टींची जाणीव झाली नसती. कारण एखादी गोष्ट ओळखण्यासाठी तिच्या विरुद्ध असलेल्या उच्च सत्याची जाणीव असावी लागते. आपण अपरिपूर्णता ओळखतो कारण आपल्या आत कुठेतरी परिपूर्णतेची जाणीव आहे. बायबलमध्ये उपदेशक 3 आणि 11 मध्ये म्हटले आहे की देवाने मनुष्याच्या हृदयात अनंत काळ ठेवला आहे. ही फक्त अंतहीन वेळेची कल्पना नाही, तर शाश्वत, परिपूर्ण आणि न तुटणाऱ्या वास्तवाची अंतर्गत जाणीव आहे. म्हणूनच मनुष्य स्वर्ग, नरक, न्याय, शाश्वत जीवन आणि देव यांसारख्या गोष्टींचा विचार करतो. या कल्पना केवळ संस्कृतीमुळे नाहीत, त्या मानवी अस्तित्वाच्या गाभ्यातच आहेत. मानवाला अनंत काळची जाणीव आधीपासूनच आहे. प्रश्न फक्त ती स्वीकारण्याचा आहे. ही कल्पना देवाच्या वर्णनाशी जुळते. बायबल सांगते की देव अनंत, अपरिवर्तनीय आणि वेळ व अवकाशाच्या पलीकडे आहे. या जगातील प्रत्येक गोष्ट बदलते, पण देव बदलत नाही. जग अपरिपूर्ण आहे, पण देव परिपूर्ण वास्तव आहे. म्हणून या बदलत्या आणि नश्वर अस्तित्वामागे एक शाश्वत, परिपूर्ण आणि कधीही न बदलणारे वास्तव असले पाहिजे. अपरिपूर्ण वास्तव स्वतःहून टिकू शकत नाही, ते परिपूर्ण वास्तवाच्या अधीनच अस्तित्वात राहते. आणि बायबल त्या परिपूर्ण, शाश्वत आणि अंतिम वास्तवाला देव म्हणते.